मंडळी, 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र. महाशिवरात्रीच्या रात्री शंकरांची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती होते हे सगळ्यांना माहिती आहे. मनोकामना पूर्ती होते हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, यंदाच्या महाशिवरात्रीला 2 दुर्मिळ असे योग जुळून आलेले आहेत. एक म्हणजे सर्वार्थ सिद्धी योग आणि दुसरा अमृत सिद्धी योग. मनोकामना पूर्तीसाठी हे दोन्ही योग अतिशय महत्त्वाचे मानले जातात. त्यामुळे यंदाची महाशिवरात्र आणखी खास ठरते आहे. यंदाच्या महाशिवरात्रीला नक्की काय करावं बरं? तसं तर महाशिवरात्रीच्या व्रतामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे दिवसभर उपवास करणं, दुसरं म्हणजे संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करणं आणि तिसरं म्हणजे रात्री जागरण करणं. महाशिवरात्रीचं व्रत करणाऱ्या स्त्री पुरुषांची मनोकामना पूर्ती होते, कुमारिकांचा विवाह होतो, विवाहित स्त्रियांचे सौभाग्य अबाधित राहते, गृहसौख्य प्राप्त होते, एकूणच सर्वच इच्छा महादेवांच्या कृपेने पूर्ण होतात. मग आता आपण बघूया की महाशिवरात्रीला आपण नक्की कशा प्रकारे उपासना करायला हवी, काय करायला हवं. महाशिवरात्रीला 4 प्रहर भगवान शिवशंकरांचं पूजन करण्यात येतं. यालाच यामपूजा म्हणतात. महाशिवरात्रीच्या व्रतात शिवलिंगाचं पूजन अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आणि शिवलिंगाची शास्त्रोक्त पूजा करणं महत्त्वाचं असतं. महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी म्हणजे माघ कृष्ण त्रयोदशीला एकभुक्त राहावं, म्हणजे या दिवशी भगवान शिवशंकरांसाठी उपवासाला सुरुवात करावी. चतुर्दशीच्या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान शिवशंकरांची पूजा करावी. शिवरात्रीच्या रात्री डोक्याला भस्म लावून भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते. घरी शिवपिंडीवर आणि शंकराच्या मंदिरात जाऊनही पूजन केलं जातं. भगवान शिवशंकरांना आवडणारी 11 लाल कमळं, 108 बेलाची पानं, 108 धोत्र्याची किंवा पांढरी फुलं वाहिली जातात. शिवपिंडीवर आधी अभिषेक करावा, धूपदीप नैवेद्य अर्पण करावं, तुपाचा दीप लावावा, अगरबत्ती ओवाळावी, गोडाचा नैवेद्य दाखवावा, आवडता मंत्र जपावा. भगवान शिवशंकरांचे अनेक मंत्र आहेत. त्यापैकी सगळ्यांना माहीत असलेला सोपा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप करतच संपूर्ण पूजा करावी. महाशिवरात्रीची पूजा ही रात्री करतात, म्हणजे सकाळी तुम्ही तुमच्या देवांची पूजा करणार आहात तेव्हा तर देवामध्ये जे भगवान शिवशंकर आहेत त्यांची पूजा होईलच, पण महाशिवरात्रीची जी मुख्य पूजा आहे ती रात्री केली जाते. रात्री जागून भगवान शिवशंकरांचं भजन, पूजन, नामस्मरण करणं हा जागरणाचा हेतू असतो. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास तर तुम्ही करणारच असाल, भगवान शिवशंकरांची पूजाही करणार असाल, आणखीन एक गोष्ट करू शकता, शिवलीलामृत पोथीचे वाचन महाशिवरात्रीच्या रात्री नक्की करावे. आता सगळ्यांना पूर्ण पोथी वाचायला जमली नाही तर कमीत कमी 11वा अध्याय त्यातला नक्की वाचावा. मंडळी, तुमच्यापैकी काही जणांचा गोंधळ होत असेल तर जरा सोपं आणि सुटसुटीत करून सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर स्नान करायचं, स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि भगवान शिवशंकरांच्या महाशिवरात्रीच्या व्रताचा संकल्प करायचा.